बातमी पेरणीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे. अखेर मान्सून पाऊस सक्रिय झालेला आहे. आज 10 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असून नदी नाले तुडुंब भरणार. राज्यातील पेरणीची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता या ठिकाणी अखेर मान्सून पावसाला खरा मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे. उलट दिशेने मान्सून माघारी फिरलेला होता आणि त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्याच्या मनामध्ये पावसाची भीती वातावरण निर्माण झालेलं होतं. आता पाऊस पडणारच नाही, जून जुलै पडणारच का असं सांगितलं जात होतं. परंतु अचानक जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये मान्सून धुमाकूळ घालणार आहे. 10 जिल्ह्यांमध्ये पेरणीसाठी जमिनीमध्ये ओलावा निर्माण होऊन इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाजा आता वर्तवण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला चिंता लागली होती की पहिली पेरणी होणार की नाही, कारण वातावरणाकडे बघितलं तर पूर्णपणे दुष्काळ पडल्याचे चिन्ह दिसत आहे. आता जर वातावरण गरम वाटत असेल तर काही वेळामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस मान्सूनचा कोसळणार आहे. हा दुष्काळ जो आहे तो खोटा ठरलेला असल्याला पाहायला मिळत आहे. आता या तारखेपासून शेतकऱ्याची पेरणी उरकून घ्यायला लागेल. महाराष्ट्राचा मुसळधार पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याची अधिकृत सुधारित नवीन अंदाज जाहीर करण्यात आला आहे. आता जरी वातावरण स्वच्छ वातावरण असेल, ऊन जाणवत असेल तर पुढच्या 8 दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तब्बल 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर हवामान विभागाने नवीन सुधारित अंदाज दिला आहे. मुसळधार पावसाच्या 7 तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या तारखांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार. कोरडे वारे आता बंद झाले असून मान्सून थेट महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकू लागले आहे. अनेक दिवसापासून बातम्या येत होत्या की 2026 हे वर्ष दुष्काळाचे आहे. अल निनो सक्रिय आहे. 1972 पेक्षाही मोठा दुष्काळ होणार आहे. पण धाडसी शेतकऱ्यांना धूळ पेरण्या केल्या होत्या. आता नवीन तुम्हाला माहिती आहे की मात्र घाई न करता योग्य तारखा पाहूनच पेरणी करण्याचे महत्त्व घ्या. काल अचानक समुद्रामध्ये एक विशिष्ट घटना घडली ज्यामुळे मान्सूनचा वेग पूर्णपणे बदलला. भारतीय हवामान विभागाने माहिती दिली असून जगातील 3 हवामान संस्थांनी घटनेवर शिक्कामोर्तब केला आहे. देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्सून पाऊस सक्रिय झाल्यानंतर बैठका घेतलेल्या आहेत. प्रसिद्ध अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील 8 दिवसापूर्वी स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांची चिंता करू नका, दुष्काळ पडणार नाही. पण लोकांनी तेव्हा विश्वास ठेवला नाही. आता परिस्थिती इतकी अनुकूल झाली आहे की 7 तारखेला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मान्सून यावेळी उलट्या पद्धतीने येत आहे, त्यामुळे जिल्ह्यांची टक्केवारी आणि पावसाचं वेळापत्रक बदललेलं आहे. अरबी समुद्रात घडलेल्या घडामोडीमुळे मान्सूनची लाट सुरू झालेली आहे. इंडियन ओशन डायलॉग नावाची प्रणाली सक्रिय झाल्यामुळे एल निनोचा खात्मा होणार आहे. पंजाबराव डक यांचे मत, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये परिस्थिती बदलणार आहे. सगळ्यात आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पेरण्यायोग्य पडेल. 25 ते 30 जून आणि 7 ते 14 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. सरकारने सूचना दिलेली आहे की जमिनीमध्ये 100 मीटरपर्यंत ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीचं धाडस करू नका. रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा माहितीचा फायदा पोहोचेल. आणि तुमच्या इकडे पाऊस कसा झालेला आहे, पावसाची परिस्थिती काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.